ओके. पहिला प्रश्न. ओके. रिटेक की वन टेक? Oh shit. स्क्रिप्ट की इम्प्रोव्हायझेशन? Oh God. ही प्रत्येक कॉन्टेंटला एक ऑडियन्स आहे. हो हो ही या जनरेशनची फार गंमत झाली आहे. चांगलं वाईट हा मुद्दा नाही परत. म्हणजे इथे मी कुठेच ना रॅशनली काही स्टेटमेंट करत नाही. माझं म्हणणं आहे की हे प्लस पॉइंट आहेत. तुम्हाला नाही आलं तरीही तुम्ही काहीतरी करू शकता. इतकं तुम्हाला आत्ता सगळं मिळालेलं आहे. त्याच्यामुळे खचून जाण्याची गरज नाहीये या जनरेशनला, आणि ते जाणारही नाहीत. पुढची जनरेशन खचणारी नाहीये. सो हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आपल्याबरोबर आहे एक खूप गोड अभिनेत्री आकांक्षा गाडे, जी खूप बिझी आहे, पण तिने वेळात वेळ काढून माझ्यासाठी हा पॉडकास्ट करायला ओके म्हटलंय. सो आकांक्षा, फर्स्टली थँक्यू अँड वेलकम. थँक्यू सो मच. माझं खूप कौतुक केलंस इंटरव्ह्यूच्या आधीच. थँक्यू सो मच. डान्स पासून अभिनयापर्यंत तुझा प्रवास कसा घडला आणि वाय डिड यू चूज दिस फील्ड? नाही, खूप असं फॅन्सी काही नाही. बेसिकली अत्यंत ॲव्हरेज स्टुडंट होते. माझी आई शिक्षिका आहे पार्ले मध्ये, आता रिटायर्ड आहे, आणि ती लहान मुलांसाठी शिशुवर्ग चालवते. 1ली ते 4थी प्राथमिक शाळेत ती शिकवत होती. मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झाली. बाबा शिक्षणाने वकील आहेत, पण BMCत जॉब करत होते, तेही रिटायर झाले. पण ते दोघंही हुशार कॅटेगरीतली माणसं आहेत. म्हणजे वाचन, अभ्यास आणि पुस्तकं घरात भरपूर, आणि एक्झॅक्ट जिथे पिकतं तिथे विकत नाही तसं मी झाले होते. की मला खरंच, मी अत्यंत ॲव्हरेज स्टुडंट होते, आणि म्हणजे वर्गाच्या बाहेर लक्ष असणारी जो ग्रुप असतो की लक्ष बाहेर असतं, पण बाहेर असून सुद्धा ते फार स्मार्ट नसतात, तर खूप असे बुजलेले असतात ना, त्यातली मी होते. आणि अगेन एक्झॅक्ट अपोजिट माझा भाऊ होता, की ज्या शाळेतले प्रत्येक आदर्श विद्यार्थी आणि काय जे अवॉर्ड शाळेत असतात ते सगळे त्याला मिळत होते. शाळेत शिक्षिका असल्यामुळे आईला कधीही मला तिने प्रेशर दिलं नाही की तू पण आता काहीतरी खूप, तुझा भाऊ एवढा हुशार आहे, आम्ही एवढे हुशार आहोत, शाळेची मुख्याध्यापिका वगैरे, असं काही प्रेशर नाही दिलं. शाळेची शिक्षिका असल्यामुळे तिला कळत होतं की काहीतरी वेगळं असेल, हे नसेल तर काहीतरी वेगळं असेल. आणि सिन्सिअर होते मी. म्हणजे घाबरणारी मुलगी जी असते ना, की जी आई-बाबांना घाबरते, ती शिक्षिकेला घाबरते. त्याच्यामुळे मस्ती नाही गेली, कोणाच्या नजरेत आले नाही, शिक्षा नाही झाल्या, पण काही हुशार मुलगी नव्हते. पण साधारण एक आईनेच तिच्या लहानपणी काहीतरी पुस्तकं वाचली होती, आणि कमलाकर सोनटक्केंचं वर्कशॉप वगैरे अटेंड केलं होतं, आणि त्यांनी असं सहज सांगितलं होतं, की कुणीही डान्स शिकला पाहिजे, कुणीही. प्रत्येक माणसाने थोडा थोडा वेळ डान्स शिकला पाहिजे. त्याने ब्रेन, माइंड आणि बॉडी छान कनेक्ट होऊ शकते, अलाइन होऊ शकते. तर त्याच्यामुळे तिने क्लासला घातलं असेल लहानपणी. मग ते काय, आई-बाबा दोघंही सर्व्हिस करतायत, जॉब करतायत, म्हणून मग ते ऑन एंड ऑफ, की झालं, नाही झालं, 6 महिने गेले, 1 वर्ष नाही गेले, 2 वर्ष गेले. पण त्यानिमित्ताने डान्सची आवड लागली, की हे काहीतरी छान आहे, आणि सिन्सिअरिटी असल्यामुळे ते जेवढा वेळ मी करत होते, तेवढा वेळ मी सिन्सिअरली करत होते. आणि मग शिफ्ट झालो, पार्ल्यात आलो. पार्ल्यात डॉक्टर गौरी पोंक्षे नावाच्या गुरु भेटल्या. अजिबात त्यातही काही खूप डान्समध्ये काही करायचंय आणि खूप शिकायचंय वगैरे असं काही नव्हतं. त्यांना बघितलं आणि त्या इतक्या सुंदर होत्या, म्हणजे त्या इतक्या सुंदर आहेत, अ, की असं वाटलं की जाऊ दे डान्स वगैरे, ह्यांच्या आजूबाजूला राहिलो आणि ह्यांच्यासारखे दिसलो वगैरे तर आपण, किंवा काहीतरी आपल्यात आलं तर ह्यांच्यासारखं. एवढ्या हे एक ड्राईव्ह होतं त्यांच्याकडे जाण्याचं. त्यामुळे मग तो क्लास सुरू झाला, आणि मग आत्तापर्यंत फक्त आत्ताचे हे 2 वर्ष गॅप झाला तेवढंच. बाकी ऑलमोस्ट 18 वर्ष सलग विदाऊट गॅप मी त्यांच्याबरोबरच, त्यांच्या अंडरच होते. आणि अगेन जे मी म्हणते, की खूप बुजलेलं व्यक्तिमत्व होतं. लहानपणी जे स्मार्ट मुलं नसतात, जेव्हा लहानपणी म्हणजे कुणी मला काही त्रास दिला नाही, काही माझ्या मनावर ट्रॉमा नाहीये, काही नाही, काही नाही. पण एक जे असतं ना, की आपण काहीतरी कमी आहोत, हे लहानपणी जे वाटतं, ते सडनली डान्स करून ते डोक्यातनं निघून कधी गेलं हे कळलं नाही. कधी तो कंटेनमेंट चं फीलिंग आलं, की नाही, जे आहे ते खूप छान आहे. जेवढं आहे ते खूप छान आहे, आणि मला कुणाच्या व्हॅलिडेशनची गरज नाही, एक्सेप्ट माय गुरुज.
तो अचानक कुठल्या पॉइंटला आला, कसा करून आला ते माहित नाही. पण कदाचित शिक्षण हे ह्याच्यासाठीच उपयोगी असेल, की माणसाला ते आतून कॉन्फिडंट बनवतं. अर्थात शिक्षण म्हणजे नॉट जस्ट शिक्षण 1, 2, 3, 4 किंवा 1ली, 2री, 3री किंवा भरतनाट्यममधलं विशारद होणं किंवा अजून साल्सामधलं ही ग्रेड घेणं, हे शिक्षण मी म्हणत नाहीये. ते जे सातत्य आहे, स्वतःच्या आपल्या स्वतःसाठीचं जे शिक्षण आहे, त्या शिक्षणाच्या कन्सिस्टन्सीमुळे किंवा कुठल्याही प्रयत्नाच्या कन्सिस्टन्सीमुळे माणूस जरा थोडासा अ, त्याला काय म्हणतात हिंदीमध्ये गहराई येते आणि हां. एक स्वतःवर विश्वास ठेवायची ताकद येते. तसं मला वाटलं, की मग नंतर मला फरक नाही पडला, की अरे माझ्याबरोबर मी काय करतेय? अरे माझ्याबरोबरचे कुठे चाललेत? मग ह्याचा सगळ्याचा फरक नाही पडला. कारण म्हणजे याचं एक छोटं उदाहरण म्हणजे, की मी सीरियल करत असताना माझा शेड्यूलर मला सांगायचा, की "तू सीरियलचे जिथे तुला पैसे मिळतात, ते दिवस सोडून तू डान्स क्लासला म्हणजे ते दिवस कॅन्सल करून तू डान्स क्लासला ॲडजस्ट करतेस, जिथे तुला पैसे द्यावे लागतात. तर तू हे नको करत जाऊस. तुला म्हणजे हे चुकीचं आहे." पण तो जो हे ठहराव येतो ना, की नाही ठीक आहे. आत्ता मला ह्याचे पैसे कमी मिळतील, आत्ता मला ह्याचं फेम कमी मिळेल, पण मला काहीतरी आत मिळतंय, जे मला ठेवायचंय चालू. आणि अजून एक मला ते गुरु-शिष्य परतली एक गोष्ट खूप आवडते, की तिथे आपण कायम लहानच राहतो. म्हणजे मला अजूनही तिथे जायला भीतीच वाटते. अजूनही मला शिड्या चढताना असं वाटतं, की आता काय सांगितला होता होमवर्क काय सांगितला होता? मला झालाय का? शिट! ओढणी बरोबर आहे ना, हीच आहे ना, हे घुंगरू आणलेत ना, हे जे सगळं की ते लहान राहणं आहे ना, त्याने मला असं वाटतं ती मजा पण आहे, की कोणाला तरी अजून घाबरतोय आपण, की कोणाला तरी आन्सरेबल आहोत किंवा असं वाटणं, की अरे आज मी काम केलंय हे गौरीताईने बघू नये. हे वाईट झालंय किंवा अरे हे हे गौरीताईने गौरीताईला दाखवता येईल एवढं चांगलं होऊ दे. हे जे फिलिंग आहे ते मला असं वाटतं खूप मिलियन डॉलर फिलिंग आहे. ते प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या माणसासाठी ते येऊ शकतं. पण त्याने माणूस खूप ग्राउंडेड राहतो असं मला वाटतं. तर तशी डान्सची सुरुवात झाली आणि मग त्याच ह्याच्यात एकांकिका सुरू झाल्या 11वी-12वीत अगेन अभ्यासात काहीच इंटरेस्ट नसल्यामुळे पहिल्यांदा शोधलं. मग प्रमोद शेलार नावाचे डायरेक्टर होते किंवा आत्ताचा रोहन गुजर वगैरे जो आहे, रोहन गुजर आपल्या ती जी गाजलेली सीरियल होती तेजश्री प्रधानची, त्याच्यात भाऊ झाला होता. तर तो माझा जवळचा मित्र होता त्या ह्याच्यात. तर आम्ही कॉलेजपासून एकत्र. अभिमान आपटे, यशोमान आपटेचा भाऊ, असे बरेच चांगले मित्र त्यावेळेला मिळाले, जे खूप छान आर्टिस्ट होते. आणि अगदी साध्या घरातले सगळे, पण आर्टिस्ट म्हणून खूप छान एक इन्हेरंट आर्ट असलेली सगळी मुलं माझ्या आजूबाजूला होती. आणि एकांकिकांमुळे मग सगळं बदललं. एकांकिका परत अंडर कॉन्फिडंट असल्यामुळे त्याची भीतीच वाटत होती. असं कधीच नव्हतं, की आता मला हं. बक्षीस मिळेल. आता मी जाईन स्टेजवर. आता काय मला मज्जा येते स्टेजवर. असं काहीही नाही. मला आत्ताही भीतीचं वाटते. मला आत्ताही धडधडच होते. असं काहीच होत नाही, की अब तो यार आज तर ना झीचे परीक्षक येणार आहेत. आज तर मी फाडते. असं काहीही होत नाही. फक्त भीती वाटते. असं वाटतं, की एक 4 वेळा नमस्कार करा. नाही, नाही. होऊ दे, होऊ दे, होऊ दे. जे लहानपणीचं आपलं फिलिंग असतं ना, ते मला अजूनही आहे. त्या ती जी थ्रिल आहे त्याच्यामागे, ते आहे. सो एकांकिकांपासून ॲक्टिंगची सुरुवात झाली आणि डान्स चालूच होता आणि खूप प्रयत्नपूर्वक ते दोन्हीही एकत्र चालू ठेवणं म्हणजे ॲक्टिंग आणि डान्सचं शिक्षण, हे चालू ठेवण्याचा मी फार म्हणजे फार प्रयत्न केला. कारण थोडं अवघड आहे. ॲक्टिंगच्या वेळा वेगळ्या असतात. आपण आपण एकट्यामुळे अख्खा ग्रुप काही चेंज करत नाही. अख्खं शूटिंग काही वेळ बदलत नाही आपल्यासाठी. त्यामुळे अवघड होतं. पण त्या वेळेला ती प्रायोरिटी दिली शिकण्याची किंवा अजून काही वेगळं करायची आणि हे सांभाळायची. असं करत आता आता पण तोच प्रयत्न असतो, की शिकताही यावं आणि चालूही राहावं काम. खूपच मस्त आणि तो हंबलनेस तुझ्यामध्ये दिसतो आणि इट विल मोटिवेट एव्हरीवन. म्हणजे म्हणजे मला असं वाटतं ना, की प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी एक पॉइंट असतो ज्याच्यामुळे तुम्ही त्या क्षेत्रात इंटेलिजंट असतात किंवा ते पॅशन तुम्हाला ड्राईव्ह करतं अँड यू जस्ट हॅव टू फाइंड दॅट अँड गो ऑन दॅट. सो आय थिंक यू हॅव डन द सेम थिंग. आणि तुझी आणि तुझ्या भावाचे रील्स अमेझिंगच असतात. ते डान्स आणि ते असं पेपी पेपी नंबर तर एकदम छान वाटतं ते. आकांक्षा तुला आठवतं फर्स्ट टाइम स्वतःला स्क्रीनवरती बघितलं तुला कसं वाटलेलं?
वाईट वाटलं होतं. मला असं वाटलं होतं, "शी, की मी किती वाईट दिसतेय, नको हे करायला." एवढंच वाटलं होतं. हळू-हळू त्याची नशा कळली किंवा हळू-हळू त्याची मजा यायला लागली. पण मला हे समजत होतं, की आपण काम चांगलं करतोय. आपण हां. म्हणजे त्यातही मला मी इतकं डिमोटिव्हेट होऊन सुद्धा मला असं वाटलं कारण मुळात परत मी सिन्सिअर असल्यामुळे ना मला कुणी ओरडत नाही. हां. कुणाला माझा त्रास होत नाही. त्याच्यामुळे जिथे जाईन तिथे मला 1-2 कॉम्प्लिमेंट्स मिळायच्या. म्हणजे काम झाल्यानंतर सुद्धा एकांकिका सतत करून पाठांतर वगैरे व्यवस्थित होतं. बेसिक इमोशन्स वगैरे व्यवस्थित करता येत होतं. त्याच्यामुळे तिकडेही माझे दोघा जणांनी कौतुकच केलं असेल. पण स्वतःला बघितल्यानंतर मला वाईटच वाटलं होतं, की आपण फार वाईट दिसतोय असं मला वाटून, "शी नको हे." असं करून काहीतरी मनात आलं होतं, की नको थिएटरच बरं आहे असं काहीतरी. पण हेही समजत होतं, की एकतर स्टेजवरची जी नशा आहे तितकंच मला ते स्क्रीनवर खूप मजा येते. म्हणजे असं नाही होत, की आम्ही नाटककार आम्हाला स्टेजवर एक हे मिळते आणि स्क्रीन काहीतरी असं काही नाहीये. कारण ते इतकं वेगळं मीडियम आहे ना, ते कॅमेराचं मीडियम. मला ते सगळंच मॅजिकल वाटतं. म्हणजे जितकं थिएटर मॅजिकल वाटतं, की 3 तासात तुम्ही काहीतरी एक कॅरेक्टर घेताय, एक लाईट येतो आणि माणसं आपल्यात असतात, आपण माणसांमध्ये असतो. काय घडतं काही माहीत नाही. तो सगळा मला खूप अति वाटेल, पण ते सगळं मला स्पिरिच्युअल जर्नी वाटत जाते, की हे काय चाललंय? हे काय होतंय? हे इतका लाईट सुंदर येतोय, बरोबर माणूस तिथे पोहोचतोय. मला कितीतरी वेळा मला असं वाटतं, की अरे हे मी विसरणार आहे आणि ते आठवतंय किंवा हे विसरणार नाही, तेच विसरलेलं आहे. असं सगळंच होतं ना तो याह! प्रकारच असा आहे. म्हणून तर परफॉर्मिंग आर्ट काहीतरी वेगळं आहे ना. तर मला त्याची जशी मॅजिकल हे ॲस्पेक्ट्स वाटतात, तसेच मला स्क्रीनचेही वाटतात, की कसं काय एका कॅमेऱ्यात एवढे इमोशन्स कुठल्याही गोष्टीने कैद होतात आणि माणसाची असण्याची पण गरज नसते स्क्रीनवर. तुम्हाला जे दाखवायचंय ते तुम्ही दाखवू शकता वगैरे, वगैरे, वगैरे अशा बऱ्याच गोष्टी. आणि मग याह! त्याच्यावर आपण काय केल्याने चांगले नाही चांगले दिसू हे एका वयापर्यंत होतं. पण नंतर-नंतर कॅरेक्टर, त्याचे इमोशन्स मग काय केल्यावर त्याचं खरं वाटेल, काय केल्यावर तो खरा दिसेल, तो म्हणजे ते कॅरेक्टर. त्या सगळ्याच्या विचारांमध्ये मग मला ती पण खूप मजा यायला लागली. आपण हां, म्हणजे डोळ्यांचाही आपला क्लोज येतो. नाटकात आपण हां. अख्खे दिसतो. आपल्या डोळ्यांवर कॅमेरा जातो. जर कानातलं घातलं असेल, तर आपण असं केल्यावर कानातल्यावर जातो. ह्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, त्याची मला खूपच मजा यायला लागली. रादर दॅन अचीव्हिंग समथिंग, की सीरियल करायची, हे करायचं, ते करायचं. त्याच्या आधी मला ह्या सगळ्याची मजा खूप जास्त यायला लागली, की काय आहे? हे काय माध्यम आहे? किती छान आहे. वाह! त्यामुळे मस्तच. ते असल्यामुळे कितीही मला काही आवडलं नाही स्वतःला बघायला त्या काळात, तरी मला ते शिकून घ्यायची इच्छा निर्माण झाली किंवा तिथे राहायची इच्छा निर्माण झाली. शिकण्यापेक्षा व्हॉटएव्हर इट इस हे करून बघायला पाहिजे असं. हं. नाही आणि परत म्हणजे कामं मिळतच गेली. असं कधीच नव्हतं, की अरे कामच नाही मिळालं किंवा अरे आता 6 महिने काही काम नाही. सतत काही ना काहीतरी घडायचं, काहीतरी व्हायचं. त्यामुळे ती प्रॅक्टिस होत होती. त्यामुळे आतून तो कॉन्फिडन्स करण्याचा कॉन्फिडन्स ना कुठेच नाही हे होऊ शकत. काहीच म्हणजे तुम्ही सतत करत असाल, तर त्या कॉन्फिडन्सला काहीही बीट करू शकत नाही आणि अचानक तुम्हाला तो येऊही शकत नाही. तुम्हाला तेवढा वेळच द्यावा लागतो. त्यामुळे करेक्ट. सतत करत राहण्याला जी किंमत आहे ना, ती मला खूप मिळाली. त्याच्या बदल्यात खूप मिळाली. असं तुला कधी वाटलं आकांक्षा, की हे काहीतरी आता मोठा होतोय, असं तुला कधी वाटलं? आणि यू फेल्ट लाइक ओव्हरवेल्म्ड असा कुठला क्षण होता? अ, डान्सच्या बाबतीत तो खूप मायक्रो किंवा सूक्ष्म लेव्हलचा फरक होता. हं. कारण तो रोज होत होता त्याच्यामुळे असं लक्षात नाही आलं, की काहीतरी वेगळंच होतंय किंवा वेगळे आपण झालोत. अ, पण तो सडनली जेव्हा अरंगेत्रम झालं किंवा 1-2 तासांचा परफॉर्मन्स झाला, तेव्हा वाटलं, की अरे आपण 2 तास नाचू शकलो ह्या फॉर्ममध्ये. हेच खूप आहे. म्हणजे हे काही आपल्या मनात नव्हतं. ते माझ्या गुरूंमुळे, गौरीताईंमुळे त्यांनी पुश करून मला ते करायला लावलं होतं. पण त्याचा मनावर खूप वेगळा फरक पडला, की आपण 2 तास काहीतरी एकट्या स्टेजवर उभं राहून करू शकतोय. त्या चौकटीत राहून, त्या रूल्समध्ये. तो एक डान्सच्या बाबतीत झाला आणि कॉलेजमध्ये एकांकिका वगैरे करत असताना किंवा खूप अशी ताकदीची नाटकं करत असताना कळायचं, की अरे आपला स्टॅमिना बेटर आहे. म्हणजे आपण हम्म. काही थकत नाही आहोत. आपण काही बाकीच्यांसारखे बसायला जात नाही आहोत. आपण ही एकांकिकेची प्रॅक्टिस करून दुसऱ्या एकांकिकेच्या प्रॅक्टिसला पोहोचलो, पण तीही केली आहे. हे सगळं म्हणजे हे काय असं त्या क्षणी कळत नव्हतं.
पण मग हळू-हळू त्याचा अंदाज यायला लागला नाही, कारण आपण इतका डान्स करतो, आपण इतके एक्सरसाइजेस करतो. त्यामुळे आपण इथे थकत नाही आहोत. त्यामुळे आपण हे करू शकतोय. हा एक हळू-हळू डान्सने दिलेला माणूस म्हणून हेल्थ वाईज पण हा एक खूप मोठा फरक हळू-हळू लक्षात यायला लागला. त्या डान्सचा स्टेजवर काम करताना किंवा बाहेर कुठेही काम करताना खूप फायदा होत होता. तेही हळू-हळू लक्षात यायला लागलं, की अरे आपल्यात हे का डेव्हलप झालं? कारण ते मला नाटकाच्या रिहर्सलचा कधीच कंटाळा आला नाही. कारण मला एक गोष्ट 50 वेळा करायची सवय लागली होती. मला त्याची मोनोटोनी कधीच आली नाही. रिहर्सल की किती वेळा करायची आहे यार, चल ना. आता करू, आता काहीतरी वेगळं करू, असं कधी झालं नाही. तोही एक चांगलाच भाग आहे. मोनोटोनी हो. येऊन आपण दुसरे चेंजेस करतो आयुष्यात, तोही एक सुंदरच वे ऑफ लाईफ आहे. पण मला रिहर्सलचा कधीही कंटाळा नाही आला. क्लासिकलच्या ट्रेनिंगमुळे किंवा अगेन मी प्रत्येकाचं ग्रास्पिंग पॉवर वेगळी-वेगळी असते. जसा माझा भाऊ एक्स्ट्राऑर्डिनरी हुशारच आहे आशिष. तो म्युझिकमध्ये पण हुशार आहे. तो ज्या गोष्टीला हात लावतो तो हुशारीनेच करतो. वाह! म्हणजे ज्यांचा आयक्यूच हाय असेल, म्हणजे त्याला संस्कृतमध्ये 94 मार्क होते. असे वरच मार्क होते काय आणि मी लिटरली 60च्या म्हणजे खूप अभ्यास करून 60 ते 65-70 म्हणजे खूप झालं. अरे बापरे! एवढं काय करू मी? असं. तर तो जे काही करतो ते हुशारीने करतो आणि त्याला ते पटकन हे हां, होतं. ग्रास्पिंग. म्हणून तो हां. ते एडिटिंग सुंदर करू शकतो. कारण गणित वगैरे असं चांगलं असल्यामुळे त्याला एडिटिंग येतं किंवा तो कुठेही काहीही शिकलेला नाहीये. पण त्याने सगळे इन्स्ट्रुमेंट त्याला म्हणजे येतातच. म्हणजे त्याला थोडा वेळ बसलं की ते इन्स्ट्रुमेंट डिकोड करता येतं. याचा अर्थ त्याचं काहीतरी ओह! हे चांगलं आहे. आणि माझ्या घरात आता किती वर्ष सगळी म्हणजे कॅसिओ आहे, गिटार आहे. पण मला ते आज तागायत जमलेलं नाही. म्हणजे पकडताही नाही आलेलं. सो त्याला काहीतरी वेगळं हे लागत असेल. जे हो. म्हणजे हो. आय एम सेइंग हो. प्रत्येकाचं प्लस पॉइंट जे वेगळे-वेगळे आहेत. येस. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही एक मराठी पाऊल पडते पुढे नावाचा एक कार्यक्रम होता. ज्याच्यात आम्ही माईम करत होतो, मी आणि माझा ग्रुप. तेजस मालप नावाचा डिरेक्टर होता आमचा, आहे तो. खूप कमाल नाचतो आणि खूप छान शिकवतो. माईममध्ये पण त्याचं खूपच कमाल आहे तो. तर त्याने आम्हाला नेलं होतं मराठी पाऊल पडते पुढेला आणि तिथे मॅक सर म्हणजे मकरंद सर जज होते. मग त्यांनी तिथे असं की ती बारीक मुलगी, तो एक बारीक मुलगा, ती एक जाडी मुलगी, तिला घेऊन या माझ्याकडे, असं आम्हाला पृथ्वी थिएटरला नेलं. आणि मग पृथ्वी थिएटरला गेल्यानंतर मग ते के मेनन, नसीरजी असे समोर आम्ही गेलो होतो तेव्हा असे समोर वॉव! बसून काहीतरी गप्पा मारत होते. आणि सर त्यांच्याशी बोलत होते. मग त्यांचे डिस्कशन्स ऐकताना असं वाटलं की हे काहीतरी वेगळंच होतंय. हं. आणि मग त्यांचं थिएटर आणि त्यांचा अप्रोच आणि त्यांचं दाखवणं स्टेजवर काहीही, हे अजून काहीतरी वेगळं आहे. आपल्या नाटकांपेक्षा ते पृथ्वीचं त्याचे सगळं अलाइनमेंट किंवा पृथ्वीचं जे काही सेटअप आहे, तिथे मॅक्स सरांची नाटकं बघितली. ते काहीतरी खूप भलतंच वाटलं, की अरे बापरे! हे कधीच बघितलं नव्हतं. तेव्हा ते प्रोजेक्शन्स येतात मागे किंवा एल लागतात किंवा नाटकात हे असं होतं, हे काहीच माहीत नव्हतं. ते बघायला मिळालं. तेव्हा असं वाटलं, की काहीतरी वेगळं होतंय. मग तिथून त्याची आवड लागली. अ, तोपर्यंत मराठी नाटक करतच होते. तेही मजाच यायची. त्यातही काय धमालच वाटायची, की रोज हं. कुठेतरी जायचं वेगळ्या ठिकाणी आणि तिथे प्रयोग करायचा आणि घरी जायचं परत. आणि रोज काहीतरी वेगळं घडतं स्टेजवर छोटं-छोटं. ते सतत प्रयोग करण्याची एक वेगळी मजा होती. मग इथे आल्यानंतर पृथ्वीला आल्यानंतर एका महिन्यात 2 प्रयोग होतात, पण त्या 2 प्रयोगांसाठी आपण 3 दिवस प्रॅक्टिस करतोय आधी. मग अजून काहीतरी प्रत्येक महिन्यात प्रयोगच बदलतोय थोडा-थोडा. त्या सगळ्याची गंमत वाटायला लागली. एवढ्या मोठ्या लोकांचं डिस्कशन आपण असंच समोर पायरीवर बसून ऐकतोय आणि ते वॉव! थिएटरबद्दल बोलतायत, वर्ल्ड सिनेमाबद्दल बोलतायत किंवा वर्ल्ड थिएटरबद्दल बोलतायत. तेव्हा असं वाटलं, की काहीतरी वेगळं छान घडतंय. मस्त आकांक्षा. आता पॅशन प्रोजेक्ट्स आणि प्रॅक्टिकल काम यामध्ये निवड तुम्ही कशी करता? म्हणजे हाऊ डू यू डिफरन्शिएट? खरं सांगू का? तेवढ्या लेव्हलवर हं, मी तरी पोहोचले नाही, की मी फार डिफरन्शिएट करेन. हं. म्हणजे हे काही अजिबात डाउन टू अर्थ होण्याचं काही वाक्य नाहीये. कारण जे येतं ते करावंच लागतं. हं. राइट नाऊ मला जर माझं थिएटर करायचं असेल, तेही मकरंद सरांचं किंवा पृथ्वीचं एक्सपेरिमेंटल थिएटर करायचं असेल आणि मी जर त्याची 4 नाटकं ॲट अ टाईम करत असेन, तर मला पैशाची येणारी प्रत्येक कामं घ्यावी लागतात.
जी मला थिएटर ॲडजस्ट करून देतील. मला मोठी कामं येतायत किंवा मला लीडचं ऑडिशन्स किंवा लीडसाठी विचारलं जातं, तेव्हा विचारले आधी जेव्हा लहानपणी विचारायचे, तेव्हाही मला असं वाटायचं, की लीड कधीतरी नंतर करता येईल. हे आता जर सोडलं तर हे त्याच्यानंतर मग परत नाही होणार. अ, म्हणजे कमर्शियली एकदा पुढे-पुढे गेले, की मला माहीत नाही मग ते करू शकेन की नाही. तर असं वाटत नाही जोपर्यंत आणि मुळात समोर काय झालं, जसं माझ्या डान्समध्ये गौरीताई होत्या, की खूप तो असा एक पहाड़ के बोलते हैं ना पहाड़ जैसा आदमी है जो जिन तक आप पहुंच ही नहीं सकते. तसं इथे माणसं माझ्या आजूबाजूला दिसायला लागली ना मला, की ह्यांच्या एवढ्या स्किलवर काम झालं, तर आपण ॲक्टर म्हणूया स्वतःला, नाहीतर नको. नाहीतर ठीक आहे. त्या नादात ते डिसिजन्स असे घेतले गेले, की मला हे आधी शिकायचंय. हे एका नाटकात अजून मला नाही जमलं वाटतं. नाही दुसरं करूया, तिसरं करूया. त्याच्यामुळे स्वतःला मी त्या नाटकांसाठी फार अवेलेबल ठेवलं. म्हणजे जर हां. सरांनी बोलावलं तर मी अवेलेबल राहायला पाहिजे. मग मी काय करू शकते? तर मग मी सीरियल करू शकते. कारण सीरियल मराठी सीरियल टचवूड खूप ॲडजस्ट करतात ह्या सगळ्या बाबतींमध्ये, की तुमचे नाटकाचे प्रयोग आहेत. फक्त लीड तुम्ही करू इच्छिता तर मग तुम्हाला नाही करता येणार. मग हां. तुम्हाला 25 दिवस किंवा 28 दिवस कामच करणं भाग आहे. कधी-कधी 30 ही दिवस काम करणं भाग आहे. मला ते करायचं नव्हतं त्या काळात. आत्ताही मला असं वाटतं, की नाही मला एक 5 प्रयोग करण्याची तरी मुभा असावी. असेच कॅरेक्टर्स मी घ्यावे. पण त्याने गंमत अशी झाली, म्हणजे मला खूप जण खूप बोलायचे तेव्हा, की "अगं तू हे सोडून ते करतेयस. तुला कळतंय का काय करतेयस?" पण माहीत नाही तेव्हा काहीतरी खूप कॉन्फिडंट होते मी, की नाही, नाही हे नंतर करू शकते. स्क्रीन कधीही 90 वर्षापर्यंत मी स्क्रीन करू शकेन. असं काहीतरी माझ्या डोक्यात होतं आणि हे नंतर नाही होणार. हे एकदा सुटलं कारण पैशाची गणितं असतात. आपल्याला नंतर एक फेम वगैरे सगळ्या गोष्टी ॲड होत राहतात. तर आता जब वो किक है तब मैं कर लेती हूँ. जाने के बाद मैं शायद वही करूँगी जो आप बोल रहे हो. असं काहीतरी वाटायचं. तर हं. त्या हाच जो काय माझा तारेवरची कसरत झाली तीच. पण ती मला जाणवतच नव्हती. कारण मला मला हवं ते करायला मिळत होतं ना. मी राइट. खुशच होते. त्यामुळे पॅशन आणि कमर्शियल काम हे आता मागे वळून बघताना वाटतं, की हे कसं केलं आपण? हे काय पागल होतो का आपण? हे सोडलं, तिकडे गेलो, तिथून धावत दुसऱ्याच कुठेतरी जिथे पैसेच मिळत नाहीत, तिथेच जाऊन करून आलो आणि कोणाला तरी शिकवायलाच गेलो. असं काय, 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 काय. पण त्या क्षणी, त्यावेळेला ते सगळं आवडत होतं. त्याच्यामुळे ते स्ट्रगल वाटलं नाही. आता या सगळ्यात खूप मोठा भाग आहे, की आय एम प्रिव्हिलेज्ड. माझ्या टचवूड. आई-बाबांनी मला परमिशन दिलेली आहे. माझे घर इथे आहे. मी सो कॉल्ड आर्ट आणि यार ह्या सगळ्या नादात मी 10 पैसे कमी कमवले तर माझ्या घराचं येस. काही प्रॉब्लेम होणार नाहीये. माझ्यावर कुठलाही ई-एम-आय नव्हता, नाहीये. मी गाडी घेतलेली नव्हती किंवा म्हणजे हे सगळे ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. हो. जे ॲक्टर्स मुंबई, पुण्यावरून नाशिक, पुणा किंवा असं बाहेरून येतात, हो. त्यांना इथे भाडं भरण्याचा पहिला हे असतो. करेक्ट. मग जर तुम्हाला महिना 30,000 कमवायचे असतील, तर मग तेव्हा तुम्ही मी आता आर्ट शोधते आणि मग मी थिएटर करते असं नाही म्हणू शकत. हे करू शकले कारण माझे आई-बाबा व्यवस्थित मला परमिशन देत होते. मला त्यांच्याशी भांडायला लागणार नव्हतं. आणि मुळात ते खूप अभ्यासू बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे मला बाहेरचे खूप प्रश्न विचारायचे. "मग तू कधी झीवर दिसणार? झी मराठीवर कधी दिसणार? मग तू हे कधी करणार? मग तू ते कधी करणार?" किंवा एक सिंपल कॉमेडी किस्सा सांगते. माईम ॲक्ट करत असताना झीवर आम्हाला आमच्या टीचर म्हणाल्या होत्या, की "काहीतरी असं तरी करा ज्यात चेहरा तरी दिसेल." तर हे आजूबाजूचे लोक म्हणायचे. पण माझ्या आई-बाबांनी मला कधीही असं दाखवलं नाही, की "तू सीरियलमध्ये दिसली नाहीस, हां. म्हणजे तू काही करत नाहीस." हां. त्यांना ते फार ग्रेटच वाटत होतं, की नाही, नाही हे काहीतरी फार ग्रेट चालू आहे तिच्या आयुष्यात. चांगलं आहे आणि खूप मेहनत अर्थात ते काही एवढं स्मूथ जात नाही. हो. ॲक्टरचं आयुष्य किंवा रिहर्सल किंवा मॅक्स सरांसारखं आणि स्पेशली अंडर कॉन्फिडंट गर्ल लाइक मी, एवढं काही स्मूथ नसतं. सतत स्वतःला प्रश्न विचारणं चालू असतं. म्हणजे सर एक खूप छान वाक्य म्हणतात मकरंद सर, की "अगर आप नाटक के रिहर्सल में टूटोगे नहीं, तो एनीवे कुछ नहीं मिल रहा है तुमको." तो एक दिन तो ऐसा जाता है, की यार कशाला करतोय आपण? आपल्याला काही नाही जमत आहे. आपण ॲक्टरच नाही आहोत. हे आर्टिस्ट खूप काय म्हणतात इमोशन्स हावी होतात त्याच्यावर दरवेळेला.
तर ते काय असं गंमत म्हणून ठीक आहे, पण काय प्रत्येक वेळेला स्मूथ प्रोसेस नसते. फक्त त्याच्यातनं मिळणारा आनंद आपल्याला जास्त हिट करतो किंवा काहीतरी नशेसारखंच, नशा इज द राइट वर्ड, की काहीतरी छान, हे त्रास झाला पण हे काहीतरी भारी वाटलं. असं होणं जे होतं, ते तेव्हा मिळतच होतं. त्याच्यामुळे प्रायोरिटीज क्लिअर होत्या, की काय सोडून काय करायचंय, ते कधीपर्यंत करायचंय आणि त्यातलं काय नक्की आवडतंय हे माहिती होतं. प्लस आई-बाबा नीट होते, व्यवस्थित घर मला आहे, सगळं खाण्याचा आहे. प्रॉब्लेम नव्हता. वेगवेगळे हो, हो, हो. उद्या हां. आणि इमोशनली प्रॉब्लेम नव्हता, की यार त्यांनी मला परमिशन दिली, आता मला मला प्रूव्ह करून दाखवावं लागेल, आता हां, मला हां. सिनेमे करावे लागतील, आता मला सीरियलमध्ये दिसलं पाहिजे, आता माझे पोस्टर, हे काहीही नव्हतं. ते अतिशय अकॅडमिकली हुशार असल्यामुळे काहीच कधीच नाही त्यांनी त्रास दिला मॅच्युरिटी होती किंवा मी एक त्यांच्याकडे. हां, हां, त्यांच्याकडे त्यांच्या, मॅच्युरिटी कारण होती. ते मला नेहमी, एक नरेंद्र जाधवांचं पुस्तक आहे, आम्ही आणि आमचा बाप. त्याच्यात एक त्यांनी लिहिलंय, की त्यांच्या बाबांना काही शिक्षणाचा हे नव्हता. नरेंद्र हं. जाधवांच्या, जे एवढे मोठे इकॉनॉमिस्ट आहेत. तर त्यांचे बाबा त्यांना एवढंच सांगायचे, की "चोर झालास तरी अव्वल चोर हो." म्हणजे जे करशील त्याच्यामध्ये त्याच्यात हां, तुझा खूप तुझा हुशारी असली पाहिजे. नॉट दॅट फेम बीम. आता काय होतं, की ॲक्टिंग म्हटल्यावर किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हटल्यावर ना आपल्याला सगळी गल्लत होते, हो. की कुणाकडे फेम आहे. ते पूर्वापार चालत आलंय. ज्याच्याकडे राजाश्रय होता तेव्हा ते कलाकार मोठे, राजाश्रयाला असलेले कलाकार आपल्याला मोठे वाटायचे. पण असे गल्ली-गल्लीत खूप सुंदर कलाकार असतील जे आपल्यापर्यंत पोहोचलेही नाहीत. सो अ, ती सगळी गल्लत होऊ शकते एका सर्टन वयात. त्याच्यानंतर कमर्शियली सगळ्या गोष्टी सांभाळण्यात, कन्सिस्टन्सी नसते पैसे मिळण्यात. त्यामुळे तो सगळा गोंधळ आहे. पण त्यातूनही आपण आपल्याला काय आवडतंय ते करू शकतोय, हे जस्ट ग्रेटफुल आहे. आय एम ग्रेटफुल, की बाबा करेक्ट आहे. हे प्रिव्हिलेजेस आहेत म्हणून ते चूज करू शकतोय. हे मला याची जाणीव आहे. आणि जे नाटक करू देईल ती सगळी कामं मी आत्ताही करते. जे म्हणजे त्याच्यात काय 5,000 कमी मिळाले म्हणून ते सोडून चालत नाही, की नाही जाऊ दे करूया. आणि त्याच्यातही मजा असते, की प्रत्येक कितीही काय काम वाईट म्हटलं आपण तरी, काही समजा आपल्याला नाही पटलं, तरी शेवटी जे आवडतंय तेच करतो ना. हां, शेवटी करेक्ट. ॲक्टच करतोय. एक वाक्य आहे जे तुला अशा पद्धतीने बोलायचं, हेच करतो जे आपल्याला लहानपणापासून आवडतंय. त्यामुळे ठीक आहे, मला ते काही फार मोठं स्ट्रगल वाटलं नाही आत्तापर्यंत. अमेझिंग. आणि मकरंद सर इज अ युनिव्हर्सिटी, म्हणजे ते एक इन्स्टिट्यूशन आहे. त्यांच्या बरोबर काम करणं जोपर्यंत करता येईल, इट्स अमेझिंग ओन्ली. हो, 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 हो. पण हो, या. खरंच आहे. आता मला सांग, या इंडस्ट्रीमध्ये लोकांना आता यायचं असेल, आकांक्षा, तर तू काय सल्ला देशील त्यांना, न्यू कमर्सना? म्हणजे फायनान्शियली तू म्हणाली सेटल व्हायला पाहिजे, आणि तुम्हाला पेशन्स पाहिजे का? म्हणजे व्हॉट इज इट दॅट यू वॉन्ट टू शेअर? आता ॲक्चुअली एक गोष्ट खूप खरी आहे, की प्रत्येकाचा प्रवास या इंडस्ट्रीत वेगळा आहे. त्याच्यामुळे कुणासारखा तरी तुमचा करियर, कुणासारखा तरी प्रवास होणार नाही. फार-फार तर तुम्ही गाईडन्स घेऊ शकता. पण शेवटी तुमचं करियर कंप्लीटली वेगळंच होणार. कदाचित ज्या गोष्टी माझ्यासाठी वर्क झाल्या, त्या तुमच्यासाठी वर्क होणार नाही. एक. दुसरी गोष्ट, आत्ताचा काळ तसा बघायला गेला तर आर्टिस्टसाठी मला माझ्या मताने मला वाटतं की चांगला आहे. हम्म, तुम्हाला काहीच मिळालं नाही तर तुम्ही रील्स करू शकता. हम्म. तुमचे रील्स चांगले नसतील, क्रिंज जरी असेल, तरीही सम पॉइंट तुम्ही फेमसही होऊ शकता. म्हणजे म्हणजे बरोबर आपण आहे. त्याला कितीही असं हे म्हटलं, तरी समजा एखादा Instagramने काय केलंय, काय नाही, त्याचे फायदे तोटे वेगळे-वेगळे आहेत. तो काही मुद्दाच नाही. किंवा त्याने कास्टिंग कसं बदलतं वगैरे, वगैरे त्याचंही मला वाईट वाटेलच. पण ही गोष्ट खूप खरी आहे, की कुठल्यातरी गावात, कुठल्यातरी झोपडीत राहणारा मुलगा स्वतःचा कंटेंट करू शकतो. घाणेरडा असला तरीही कधीतरी फेमस होऊ शकतो. अतिशय घाणेरडा जरी कंटेंट असला, तरी उद्या त्याला पैसे मिळू शकतात. हे मला असं वाटतं, की हे आत्ताच्या पिढीकडे आहे. आधीच्या पिढीपर्यंत कसं होत होतं, की मी कॉलेजमध्ये गेले, कॉलेजमध्ये एकांकिका केल्या, मग नाटकं केली, मग सीरियल केली, मग त्याच सेम टप्पे होते. त्याच जे त्याच्यातले जे ग्रेट माणसं आहेत, त्यांच्या हुशारीचं, त्यांच्या व्हॅलिडेशनची किंवा त्या टिक मार्कची आपल्याला गरज पडते पुढे जायला. हो. तर आता ही सगळी प्रोसेस उलटी-सुलटी झालेली आहे. त्या प्रोसेसमध्ये
एक पॉझिटिव्ह पॉइंट्स होतेच, की तुमचं शिक्षण होत होतं, तुमचा बेस होत होता. तुम्ही बॅकस्टेज करता, तुम्ही खूप गोष्टी करता. मग तुम्हाला कळतं, की अरे मागे काय-काय करावं लागतं. आता ती मेहनत कदाचित स्किप होऊ शकते. पण याचा अर्थ मेहनत स्किप नाही होत. फक्त त्या स्टेजेस स्किप होतात. बाकी दुसरीकडे मेहनत लागते तुमची. पण मेहनतीला काही पर्यायच नाहीये. ते कितीही कुठलंही ॲप आलं अजून जगात, कुठलंही एक टेक्नॉलॉजी आली, तरी आर्टिस्ट आणि आपलं आर्ट एका स्किलफुल लेव्हलपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनतीशिवाय काहीच पर्याय नाही. या. दुसरी गोष्ट कन्सिस्टन्सी शिवाय काही पर्याय नाही. हम्म. काहीही पर्याय नाही. म्हणजे त्याला तुम्ही स्किप करू शकत नाही. तुम्हाला रोजच करत राहावं लागेल. कितीही काही झालं तरी. एक दिवस ही इंडस्ट्रीच अशी नाहीये, की मी आजचं सर्टिफिकेटवर वर्षभर काढेन. रोजच मला चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. आजचा प्रयोग मी खूप ग्रेट केला आणि उद्या मी काहीतरी महत्वाचीच वाक्य विसरले आणि नाटक पूर्ण हे झालं. त्याचा अर्थच लागणार नाही. त्यामुळे आज मी खूप ग्रेट केलंय म्हणून हुरळून जाऊ शकत नाही. उद्या पुन्हा त्याच धडधडीला सामोरं जावं लागतं, की असं काही होत नाही आणि मला वाटतं, की असं होतच नाही, की विंगेत कुणाची धडधड होत नाही. हम्म. भीतीच वाटते. 2000 प्रयोग झाल्यानंतर सुद्धा असं वाटतंच, की सब संभाल रे बाबा. म्हणजे तिथे माणूस असा एकदम हो. छोटा होऊन जातो. आत्ताच्या मुलांनी प्रॅक्टिकल राहून काही डिसिजन्स घेतले पाहिजेत. त्याच बरोबरीने सगळंच प्रॅक्टिकल राहून कधी-कधी येणार नाहीये. आर्टिस्ट हम्म. आहोत म्हणजे ते सगळं इमोशन्सचाच गेम आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेतरी शिकण्यासाठी काहीतरी वेळ द्यावा लागेल. तुम्हाला काहीतरी दुसरं करावं लागेल. प्लस मला वाटतं, की असं नाहीये अजून एक प्लस पॉइंट झाला या अख्ख्या जनरेशनचा, की मला ॲक्टिंगच खूप चांगली यायला हवी. हे आत्ताच्या प्लॅटफॉर्मची गरज राहिलेली नाहीये. म्हणजे थोडंसं वाईट वाटेल हे विधान माझं. पण म्हणजे कसं सांगू, की समजा मला हे येत नाहीये फार, पण तरीही मला करायचंय. तर देअर आर वेज, या. ट्रू. देअर आर कॅरेक्टर्स, या. की ठीक आहे मी हे कॅरेक्टर नाही करू शकणार आहे. पण हे माझ्यासारखं आहे. म्हणजे मी निदान स्क्रीनवर तर जाईन हम्म. किंवा कळलं ना मला काय म्हणायचंय, मला एक्झॅक्टली कळलं. की त्याच्यामुळे खरे आर्टिस्ट म्हणजे जे ऍक्च्युअली आर्टिस्ट आहे त्या लोकांना पण मला असं वाटतं ऑपॉर्च्युनिटी थोडी कमी मिळते. आणि ऍज अन ऑडियन्स तर मी एक हां, ऑडियन्स होऊ शकते. हा मी ऍज अन ऑडियन्स जर बघते ना तर मला तो खरा आर्टिस्ट आणि एक नाही एवढं ज्याला येते त्याचं मला ना क्वालिटी कळते. फरक कळू शकतो. हो, हे आहे आणि इव्हन तोच एक फरक झाला ना, की पण तुम्हाला जर पब्लिक प्लॅटफॉर्मवर पोहोचायचं असेल, तर तुमच्याकडे जे स्किल आहे, ते तुम्ही येस. दाखवून येऊ शकता. सो अ, वयाच्या एक 70व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी वाटणं, की "अरे, मला हे करायचं होतं, पण हे मी कधीच ट्राय नाही केलं." हा या. आता पुढच्या पिढीला कदाचित ह्याचा प्रॉब्लेम येणार नाहीये. करेक्ट आहे. त्यामुळे त्यांनी तो प्लस पॉइंट ओळखावा, की ठीक आहे, म्हणजे जसं आता तू म्हणालीस, की मी काहीतरी वेगळं करतेय, पण मी हे करू शकतेय. ते हे टेक्नॉलॉजी वर्ल्डमुळे नाहीतर आपल्या जसं ॲक्टिंग करियर घेणं म्हणजे हे फुल टाईम करियर घेणंच होतं कायम. हो. आता ते डिव्हाईड होऊ शकलंय, की चल मी ऑफिसमध्ये जॉब करतेय, पण मी काहीतरी रील कंटेंटवर मी बोलत नाहीये. मी इन जनरल म्हणतेय, की यू कॅन पुट अप युअर कंटेंट या. आणि प्रत्येक कंटेंटला एक ऑडियन्स आहे. हो, हो. ही या जनरेशनची फार गंमत झालीये. चांगला वाईट हा मुद्दा नाही परत. म्हणजे इथे मी कुठेच ना रॅशनली काही हो. स्टेटमेंट करत नाहीये. माझं म्हणणं आहे, की हे प्लस पॉइंट्स आहेत. तुम्हाला नाही आलं तरीही तुम्ही काहीतरी करू शकता. इतकं तुम्हाला आत्ता सगळं मिळालेलं आहे. त्याच्यामुळे अ, खचून जाण्याची गरज नाहीये या जनरेशनला आणि ते जाणारही नाहीत. पुढची जनरेशन नाही. खचणारी नाहीये. नाही. ते ते नाही कारण कधी-कधी ना मला उलटंही वाटतं, की मागच्या पिढीने सगळ्याचं प्रेशर घेतलं. हा. टू बी अप टू डेट, की नाही मला हे आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं प्रेशर मागच्या पिढीने घेतलंय, की हे म्हणजे परफेक्टच करायला पाहिजे. हे असंच म्हणजे अगदी स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीतही स्त्री म्हणजे माझ्या मुलांची भूक तर मीच भागवू शकते आणि हा. मी इथे नीट असले पाहिजे. हो. आता ते मला वाटतं टेक्नॉलॉजी आल्यामुळे कमी-कमी होऊ शकतं आणि त्या मुलांनी ओळखलं पाहिजे. पण हे आलंय म्हणून माझी मेहनत कमी होत नाही. या. काहीही बेटर करायला खूपच मेहनत लागणार आहे, यात काही वाद नाहीये. तुम्ही थोडंसं लवकर पोहोचू शकता, पण तिथे सस्टेन करायला पुन्हा तुम्हाला मेहनत आहे. किंवा करेक्ट. तुम्ही थोडं लेट पोहोचाल, पण ते मेहनतीने पोहोचाल.
कधी ना कधीतरी. हे एक लक्षात घेतलं पाहिजे. आता ते त्यांचा दोष नाहीये, पण कधी-कधी असं वाटतं, की हे सगळे खूप सुपरफिशियल होतायत का? किंवा थोडंसं वरवरचं आपण कितीही म्हटलं तरी ते वरवरची दुनिया आहे का? मला तर ते पण मला वाटतंच. त्या मला हां, पण वाटतंच मला ते. उलटंही ते ते जे एक म्हणजे आपल्यासारख्या जी आपलीसारखी माणसं ते विचार करतीलच, की हे खूपच आता सगळं वरवरचं होत चाललंय. पण मग मला उलटं पण वाटतं, की प्रत्येक जनरेशनची स्वतःची काहीतरी आव्हानं असतात, काहीतरी याह! प्रॉब्लेम्स असतात. ते ह्या जनरेशनचा तो आहे. जसा प्रत्येक जनरेशनमध्ये नाही का काहीतरी रोग यायचा आणि मग त्याच्यावर याह! उत्तर निघायचं. हां, मग त्याच्यावर लसीकरण निघायचं. तसं 10-12 वर्षांनी तुमचे प्रॉब्लेम्स पण बदलणार आहेत, तुमच्या पिढीचे आणि फायदे पण बदलणार आहेत. तर तो तसा असेल. तर मे बी आपण जे थोडेसे ह्या बाजूला आहोत, त्यांनी फक्त म्हणजे त्यांच्याकडे बघण्याशिवाय आणि थोडंसं जज करण्याशिवाय दुसरं काही नाहीये. ती काहीच माणसं नाहीये छान काही. जगूनही जातील. हो, म्हणजे हो. हो, हो. दे आणि आर कोणी नॉट फरकच पडत नाही. हां, दे आर नॉट रिअली बॉदर्ड. ते पण एक आहे. हां, की तुम्ही थोडा तरी डिसेंट कंटेंट टाका. तुम्ही कॉमेडी टाका किंवा तुम्ही पण एक टाका जी 10 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला एक रेलेव्हंट राहील किंवा बघता काहीतरी येईल. डिसेंट टाका बाबा. असं मला वाटतं. नाही, पण कारण एक मी ह्याच्यावर खूप म्हणजे एक तर मी खूप ओव्हर थिंकरच आहे. त्याच्यामुळे मी सगळ्याचा खूप जास्त विचार करते. पण मी ह्याच्यावर खूप विचार करून मला असं वाटायला लागलं, की म्हणजे मला असं वाटायचं, की का बरं असं कंटेंट करत असतील, की आपल्याला लोक हसणार आहेत हे माहिती आहे किंवा लोक चुकीच्या पद्धतीने शेअर करणार आहेत. पण नंतर मला असं वाटतं, की मला चांगुलपणाची आस असणं हे सुद्धा एक प्रिव्हिलेज आहे. ज्या अगदी माणसाला ते कळतच नाही हो की नाही? ज्या हो. माणसाला ते कळतच नाही त्याच्या गरजाच वेगळ्या आहेत. तो जर खरंच एका वेगळ्याच परिस्थितीतून आला असेल, तर तो का विचार करेल, की मी काहीतरी छान कंटेंट करतो. मी असंच टाकतो माझ्या मोबाईलमध्ये आहे जागा. माझ्याकडे फोन आहे. मला त्याची आता मज्जा यायला लागली किंवा मला त्याचं काहीतरी एक 10,000-12,000 मिळाले, तर जाऊ दे ना. तेच हे मला चालू आहे. हळू-हळू विचार करून असं वाटतंय, की म्हणजे बरेच त्याच्यात खूप मतं वेगळी-वेगळी आहेत, की बरेच जण म्हणतात, की नाही आता काहीतरी फिल्टर असायला पाहिजे, की काय यायला पाहिजे पब्लिक प्लॅटफॉर्मवर वगैरे, वगैरे. काही जण म्हणतात, की ठीक आहे. तर मी त्यात न्यूट्रलला आहे, की मला असं हां, वाटतं, की ह्याच्यावर कुणाचाही आता इतका नाही. कंट्रोल नाही येऊ शकत, की कोणी काय बनवावं आणि काय टाकावं आणि काय फेमस व्हावं आणि कुणाला फेम मिळावं ह्याचं काही राहिलेलं नाहीये. ते त्याच्या मेहनतीचं फळ आहे. कारण त्याने काय होईल, त्याने कदाचित ना जे सिन्सिअर आर्टिस्ट आहेत आणि जे फार आर्टचा विचार करतात, त्यांना वाईट वाटू शकतं. आता मला असं वाटतं, की ह्याही कॉन्फ्लिक्टमध्ये आता पडूच नका. तुम्हाला हो. जे आवडतंय तेच तुम्ही करा. कारण त्याच्यामध्ये आपण खूप घुसत जातो. एकतर इतकी अनप्रेडिक्टेबल गोष्ट आहे ना, की एका रोलसाठी तुमच्याकडे 25 एक्ट्रेसेस असतात. याह! त्या 25 एक्ट्रेसेसमध्ये एक ते कॅरेक्टर तिला मिळणं, ह्यात खूप गोष्टी जुळून याव्या लागतात. हं. आपण आपण आपल्यापुरता विचार करतो एकट्याचा. त्याच्यामुळे आपण पटकन म्हणतो, की माझं झालं नाही म्हणजे काहीतरी प्रॉब्लेमच असेल किंवा आपल्याला कडवटपणा पण मनात येतो. आपला स्वतःबद्दलचा पण विश्वास रोज ढासळत असतो, रोज उभा करत असतो. हे सगळं होत असतं ॲक्टर्सच्या किंवा आर्टिस्टच्या आयुष्यात. त्याच्यामुळे त्याच बाहेरच्या गोष्टींना तुम्ही जितकं आत कमी येऊ द्याल, हे सगळे विषय ज्याने तुम्हाला प्रॉब्लेम होईल, ज्याने तुम्हाला वाईट वाटेल, की "अरे, हे तर वाईट करतायत, पण माझा तर चांगला कंटेंट आहे, पण मला मिळत नाही." ह्या फंदातच आता हा विषयच ठेवू नका. ॲब्सोल्युटली. तुम्ही नाहीतर सुखी राहाल. इट विल टेक युअर एनर्जी, इट विल टेक युअर इमोशनल हे याह! आणि तो ट्रॅप आहे. मला हळू-हळू लक्षात येतं, की हे जे थोडंसं वाईट शोधणं सतत आहे ना, शोधणं म्हणजे तो आपला माणूस म्हणून हेच आहे आणि विचारवंत तर करतातच. जो कोणी विचार करू शकतो, तो विचार करेलच, की हे रॅशनल आहे, की इरॅशनल आहे किंवा हे चांगलं आहे, की वाईट आहे. पण ह्यात आपला वेळ जास्त जातोय आणि याह! आपण ट्रू. थकतोय असं मला वाटतं, की चांगल्या वाईटपेक्षा मला हे आवडतंय, मी हे करतोय. आता काय होईल ते होईल. आणि अवघड आहे. म्हणजे मी कितीही काही म्हटलं ना, तरी कॅरेक्टरची निवड होणं, त्या ठिकाणी तुम्ही पोहोचणं, बरोबर वेळेला त्या कास्टिंगच्या वेळेला तुम्ही त्या माणसाच्या डोक्यात येणं, तो पी-आर करू शकणं. त्याच्यात परत आपण म्हणतो आता आज आपण हे रील्सच्या बाबतीत म्हणतो. पण आपण प्रत्येक जनरेशनमध्ये कुणाला ना कुणाला नावं ठेवलेली आहेत. म्हणजे कुठल्या ना कुठल्या गोष्टीला, की
नाटकवाले स्क्रीनला वाईट म्हणायचे. एक फार पूर्वीचं म्हणतेय मी, की नाही का, "अरे सीरियल करणं म्हणजे हे आहे" किंवा "ते काय ईझी आहे, सीरियल करणं ईझी आहे" किंवा असे प्रत्येक गोष्टी प्रत्येक 5-10 वर्षांनी आपल्याला काहीतरी नवीन येतं आणि आपल्याला त्याच्यातले प्रॉब्लेम्स दिसतात. पण मला असं वाटतं, की आता तुमच्याकडे तेवढा वेळ नाहीये. एकतर इतकं फास्ट होतंय सगळं. तुम्ही विचार करू नका, की कशामुळे तुमचं काय काम गेलं. एक डाटा म्हणून घ्या, की बाबा इथे माझं हे चुकलंय. हे मला बरोबर करायचं आहे की नाही हाही तुमचा आता प्रश्न राहिलाय, की ठीक आहे. म्हणजे आत्ताची दुनिया इतकी फास्ट आहे, की माझ्यात हा प्रॉब्लेम आहे, पण मला तो करेक्टही न केला करून चालणार आहे आता. पूर्वी कसं होत होतं, की आपण तो विचार करायचो, आपण त्याच्यात येस. अडकायचो, आपण स्वतःवर काम करायचो. त्याने आपलं छानच झालं. पण त्यामुळे डोंट वेस्ट युअर टाईम इन इमोशनल काहीतरी गडबड. जे आहे हे असं आहे. आता तुम्हाला रोज काम करायचंय. स्वतःवर काम करायचंय आणि तुमच्या कमर्शियल एक्झिस्टन्ससाठी काम करायचंय. हा विचार करायचा आणि खूप त्याला फार इमोशनल हे द्यायचं नाही असं मला वाटतं. या. थँक यू फॉर दिस व्हेरी वंडरफुल टिप. म्हणजे सगळ्यांनी हे समजून घ्यावं फॉर देअर मेंटल हेल्थ बिंग असं मला वाटतं. हो, हो. किती या. विचार करत राहणार कारण. हो, हो. आता आकांक्षा तुमच्या इंडस्ट्रीबद्दल एक गोष्ट जर बदलायला हवी, तर ती कुठली असेल असं तुला वाटतं आजही? अशा बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. पण हं. मला असं वाटतं, की प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, की 12 तासांचं काम असतं. स्पेशली सीरियल इंडस्ट्रीमध्ये आणि ते 12 तासांवर कधीच थांबत नाही. ते 13 किंवा अ, असेच तास जातात. त्यात ट्रॅव्हलिंग टाईम आपण विचार पण हो. करत नाही. प्लस आता ते येतंय हळू-हळू. मी ज्या सीरियल्समध्ये काम केलं, त्याचे सगळ्याचे प्रोड्युसर्स माझ्या नशिबाने खूप चांगले मला मिळाले. खूपच चांगले मिळाले. टचवूड नाही सीरियसली. कारण पहिली सीरियल शशांक सोळंकींची होती 7 सेन्सची. कधी त्यांनी 9च्या वर आमच्याकडनं काम करवून घेतलं नाही. कधी नाईट शिफ्ट झाल्या नाहीत. आत्ता जी सीरियल होती अ, अ, मंजिरी ताईची, मंजिरी भावे. अ, पिंगा गं पोरी पिंगा. कधी हं. 9च्या पुढे आम्ही फार शूट केलंय असं झालं नाही. ताई स्वतः जातीने लक्ष घालायची प्रत्येक गोष्टीमध्ये. आम्हाला काय प्रॉब्लेम येतोय ते ती विचारायची. आमचं बेसिक ज्या गरजा होत्या, की टॉयलेट, बाथरूम साफ असणं, या. ह्या सगळ्या गोष्टींकडे तिचं लक्ष होतं. परत म्हणजे जेवढ्या सीरियल्स केल्या ना, त्याच्यात मला डिसेंटच अनुभव आला. पण मला ओव्हरऑल इंडस्ट्रीसाठी असं वाटतं, की 12 तासांचं काहीतरी असायला हवं गणित. प्लस आमचे पैसे मला आत्तापर्यंत पैसेही खूप वेळेत मिळालेत. हं. पण बऱ्याच ठिकाणी ते बुडवले जातात किंवा खूप उशिरा मिळतात. त्याने फार हालत होऊ शकते माणसाची. म्हणजे कसं जगायचं ना? हो. तर ते 3 महिन्यांचा जो अ, हे आहे, तो कुठेतरी बदलू शकतो. काहीतरी प्रोड्युसर्स आणि आर्टिस्टच्या मधला एक मार्ग निघू शकतो. तो होऊ शकतो आणि मला वाटतं एक सीरियलच्या जगतात आता म्हणजे मला माहीत नाही हे आहे की मंडे टू फ्रायडे पूर्वी सीरियल्स लागायच्या आणि सॅटर्डे, संडे ऑफ असायचा. मग तेव्हा काहीतरी करेक्ट. नक्षत्रांचे देणे किंवा त्यांचं काहीतरी हां, हां, अवॉर्ड हां. फंक्शन किंवा एखादा सिनेमा असं सगळं यायचं. आता झालंय असं की मंडे टू नेक्स्ट मंडे म्हणजे मंडे टू संडे असे हे असतात, टेलिकास्ट असतात. म्हणजे आणि तुम्हाला एपिसोड. दिवसाची एपिसोड असतो. एपिसोड 1-1 तासाचे असतात. त्यामुळे कदाचित त्यामुळे काय होतं, की प्रत्येक माणूस तिथला सीरियल इंडस्ट्रीतला ओव्हरवर्क्ड आहे. कारण नाहीच आहे. काही काही ब्रीथिंग स्पेसच नाही. तर त्याचं काहीतरी व्हावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे सगळे जरा घरी जाऊन झोपून येतील. हो. बरोबर घरी आहे. थोडा वेळ घालवून येतील. इतका एक असा अर्थात जिथे चांगलं सिस्टम आहे ना, तिथे आहेच, की बाबा सुट्टी दिली जाते. मग थोडंसं जास्त आधी काम करावं लागतं. पण मला असं वाटतं, की स्टँडर्ड मी म्हणते, की हे म्हणजे सगळ्या लेव्हलवर जर ह्याचे थोडेसे चेंजेस झाले, तर अजून सुखकर होईल. आर्ट हं. सीरियलचा हा भाग झाला. फिल्म्सना वेगळ्या गोष्टी आहेत. पण फिल्म्सनं काय होतं, की तुम्ही 15 दिवसांचं टार्गेट असतं तुमचं. 15 दिवसातच तुम्ही फिल्म कंप्लीट करता किंवा 25 दिवसात करता. त्यामुळे तिथे जरी काही गडबड झाली, तरी ती तुम्हाला जास्त हिट होत नाही. हां. कारण तुम्हाला माहिती असतं, की 20 दिवसांसाठीच आहे. म्हणजे जर मला 12 तासांच्या वर अजून 5 तास करावे लागत असतील, 15 तास समजा माझं काम होत असेल, तर मला माहिती आहे, की हे पुढच्या 10 दिवसांचंच काम आहे. त्यामुळे माझा हेल्थवर ओव्हरऑल खूप मोठा परिणाम होतोय वगैरे, वगैरे. हां, हे अव्हॉइड होऊ शकतं कारण ते फिल्मचं काम आहे.
करेक्ट. नाटकांचं सुद्धा जे प्रॉब्लेम्स आहेत ते 3 तासांसाठी असू शकतात. त्यामुळे पुन्हा मी पूर्ण अफेक्ट होत नाही. अर्थात नाटकांच्या बाबतीत मला खूप प्रामाणिकपणे वाटतं, की आपल्या नाट्यगृहांची परिस्थिती सुधारायला पाहिजे. स्पेशली हे सगळेच सांगतील, हे प्रत्येक आर्टिस्टचं दुखणं आहे, की टॉयलेट, बाथरूम नीट असायला पाहिजे. मेकअप रूम थोडी तरी बसण्यायोग्य असायला पाहिजे. अ, तर हे हे आहेत. पण मला असं वाटतं, की त्या सगळ्याचा जेवढा त्रास होतो अ, कारण ते कमी वेळाचं असल्यामुळे ते निघून जातं. पण सीरियल हे काय होतं, की 2-2 वर्ष, 3-3 वर्ष चालणार आहे. 3-3 वर्ष जर मी दिवसाला 13-13, 15-15 तास काम केलं रोज, तर एका पॉइंट नंतर काहीतरी बॉडी बोलेल, काहीतरी हेल्थवर परिणाम होईल. अर्थात मी कॉन्शियस राहीन, मी चांगलं खाईन, चांगलं झोपण्याचा प्रयत्न करेन, एक्सरसाइज करेन, हे सगळं बाजूला. पण मला ओव्हरऑल सगळ्यांसाठी असं वाटतं, की यात काहीतरी बदल व्हायला पाहिजे पॉझिटिव्ह. खूप जणांनी हेच सांगितले पॉइंट्स. खूप ते हो. म्हणजे खूपच हे म्हणजे दे शुड चेंज. एवढ्या लोकांच्या लक्षात येतंय आता. सो आय होप इट चेंजेस. हं. आकांक्षा, आता एनी पर्टिक्युलर रोल और म्युझिकल ड्रामा जे तुला करायला आवडेल, की तुला असं आहे इच्छा, की हा रोल मला करायला आवडेल, असं काही आहे का आकांक्षा? नाही, जे रोल मला करायचं होतं ना, ते मला आत्ता मी सरला मराठी करतेच आहे. अच्छा. सर, सर, सरला नावाचं एक नाटक आहे मकरंद हो. सरांचं. त्याच्यातला तो रोल होता, जो मी मराठीत करते. म्हणजे ते हिंदीत चालू आहे. आहाना कुमरा हिंदीत करते आणि मी मराठीत करते आणि मकरंद सर, सरच करतात. तर तो करायचा होता, तो करतीये आणि हां, म्युझिकल मोठ्या प्लेसचं मला तेवढं अट्रॅक्शन नव्हतं. कारण मला असं वाटायचं, की ते मी खूपच कॉमेडी माझं रिझन होतं. मला असं वाटायचं अख्ख्या स्टेजवर आपण एवढेच दिसतोय. मग काय फायदा? असं एक काहीतरी माझ्या डोक्यात होतं, की आपण खूपच छोटे दिसणार आहोत यार या स्टेजवर. ते वरून येतंय ते सगळेच सगळे जास्त दिसताय. पण मला म्युझिकल प्लेज पृथ्वीमध्ये करायला खूप आवडतं. इंटिमेट स्पेसमध्ये म्युझिकल गोष्टी करायला मला आवडतील. ज्यात ओके. काहीतरी डान्स आहे, गाणं आहे. पण थोडं छोटं आहे. मला खूप माझे ओके. मित्र-मैत्रिणी चिडवतात, की "सब छोटी चीज़ों का शौक है तुझे, सब छोटी चीज़ों का शौक है." ओके, अंडरस्टूड. पण ओके, ओके, फाईन. हो, मला त्याची गंमत वाटते. ओके, ओके. आणि आकांक्षा, एनी सोशल कॉज जर तुला सपोर्ट करायचा असेल किंवा सपोर्ट करायला आवडेल, जे तुला असं आढळून येतंय, की यार हे काय चालू आहे, म्हणजे ह्याच्यावर कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे, असं काही आहे का जे तुला करायला आवडेल? नाही यार, सगळंच मला वाटतं. मला म्हणजे ना मी परत सांगते, की अ, मी ना फार घाबरट मुलगी आहे म्हणून मी काही करत नाही. पण माझ्या घरात म्हणजे माझी आई आता ₹300 फीवर बालवाडी चालवते. त्यामुळे कुठून-कुठून येतात मुलं. तर ते माझे बाबा पण असंच कुठेतरी चॅरिटी कर, कुठल्यातरी आजोबांची जमीन सोडव, कुठल्यातरी असं सगळं करत असतात. त्याच्यामुळे मला माझ्या मनात ते फार आहे, की प्रत्येक प्रिव्हिलेज माणसाने एका अंडर प्रिव्हिलेज माणसासाठी काहीतरी करावं. कुठल्याही. असं वाटतं, की प्रत्येक माणसाच्या हिताच्या प्रत्येक चळवळीमध्ये माझा भाग असला पाहिजे. मी काहीतरी असले पाहिजे. मग ते स्त्री-पुरुष समानता असू देत, मग ते अ, नॉर्मल जगण्यातले प्रॉब्लेम्स असू देत, रस्त्यावरचे खड्डे असू देत, पाणी साचणं असू देत, शाळांच्या जी हालत आहे, त्याच्यावरचे असू देत, जातीप्रथा असू देत, काही असू देत, जिथे माणसाला त्रास होतोय, त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या त्या बेटर करण्यासाठी माझं काहीतरी एक वाक्य तरी असलं पाहिजे. माझा काहीतरी एक निषेध तरी असला पाहिजे, असं मला वाटतं. आणि आत्ताच्या काळात अशा खूप गोष्टी आहेत, ज्या सुधारण्याची गरज आहे. आणि ते या. सुधारण्याचं म्हणजे आहे, अवेअरनेस आहे. पण बऱ्याच वेळेला आपल्याला अवेअरनेसच नाही दिसत. करेक्ट. मग तेव्हा असं वाटतं, की अरे, मग गडबड आहे. निदान कास असते ना, की आपण त्याची कास धरली, असं तरी होऊ शकतं, की भ्रष्टाचार संपवावा ही आपल्याला निदान इच्छा तरी होती किंवा आपण निदान त्याच्यासाठी काहीतरी करू शकत होतो. आता आपल्याला ती हेच नाही राहिली. म्हणजे बेटरमेंटची जर इच्छाच नाही राहिली, तर मग कुठे चाललोय? तर मला असं वाटतं, की प्रत्येक जसं तू म्हणालीस, की सोशल प्रत्येक ज्या वाईट गोष्टी आहेत, त्याच्यात मला असं वाटतं, की माझं काहीतरी असावं. पण मी हे मान्यही करते, की मी काही करत नाही.
तेच म्हणजे करायला जर आवडलं तुला, जर तो एक कुठला पॉइंट असेल जो पहिला उचलशील तू? आत्ता मला असं वाटतंय, की अ, बायकांसाठी काहीतरी बेटर करण्यासाठी सगळ्यांचं, कारण शेवटी ते करण्यासाठी बायकांनाच यावं लागेल ना पुढे. हां. म्हणजे माझे जे प्रॉब्लेम आहेत, बायकांचे प्रॉब्लेम आहेत, ते बायकाच सांगू शकतील. ते काय दुसरी कुठलीतरी समिती स्थापन करून ते विचार करतीलच. त्यांचं ते काम आहे. पण आता आपल्यालाच उतरावं लागेल कधीतरी. आकांक्षा, थँक तू खूप छान ह्याच्याबद्दल बोलली, सोशल कॉज बद्दल बोलली. आता आपण जरा एक फन सेगमेंटकडे वळूया. दिस इज द लास्ट ऑफ अवर सेगमेंट. रॅपिड फायर करूया तुझ्या बरोबर एक. आर यू रेडी? येस. ओके, क्विक क्विक. ओके, पहिला प्रश्न. ओके, रिटेक की वन टेक? ओह शिट. वन टेक. ओके ओके वन ओके. टेक. स्क्रिप्ट की इम्प्रोवायझेशन? ओह प्रॉपर गॉड. स्क्रिप्ट. इम्प्रोवायझेशन. स्क्रिप्ट. ओके ओके. बिग बैनर की स्ट्रॉन्ग रोल? स्ट्रॉन्ग रोल. ओके ओके. अर्ली मॉर्निंग शूट की नाईट शूट? अर्ली मॉर्निंग शूट. ओके ओके. ऑन सेट मस्ती तुला आवडते की तुला फोकस शांत राहायला आवडतं? बोथ. नाही, पण ऑन सेट मस्ती. सॉरी. ओके ओके ओके. क्राईंग विथ ग्लिसरीन की रिअल टीअर्स तुला येतात? क्राईंग विथ ग्लिसरीन. ओके ओके. क्राईंग विथ ग्लिसरीन इफ स्क्रीन, ऑन स्टेज ऑफकोर्स रिअल टीअर्स. ते येतच. ओके ओके ओके. हो, कारण अच्छा. स्क्रीनवर आपण बऱ्याचशा गोष्टी स्क्रीनला आपल्याला पुन्हा पुन्हा करावं लागतं. ते बरोबर त्या अँगलमध्ये ते दिसत नाही कधी कधी, त्यामुळे ते पुन्हा करावं लागतं. मग ते खरे टीअर्स दिसतही नाहीत. जब्बार पटेलांनी, मोठ्या सोनाली कुलकर्णी ज्या आहेत, त्यांनी सांगितलं होतं की जब्बार पटेलांनी सांगितलं होतं की घे ग्लिसरीन, ते व्यवस्थित टप्पोरे दिसतात दाणे. अच्छा. ओके ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लेट पेमेंट चलेगा और नो पेमेंट बट एक्सपोजर? अरे बापरे. आत्ताची कंडिशन आहे, लेट पेमेंट चलेगा लेकिन दे दो. हा, बरोबर आहे बरोबर. ओके ओके. फेमस कोस्टार की कम्फर्टेबल टीम? अरे वाव. कम्फर्टेबल टीम. ओके. चाय की कॉफी? नथिंग. आय एम नॉट अ ओके. चाय कॉफी पर्सन. काहीच हा, नाही. फक्त ओके. चहा खाते मी, बिस्किट बरोबर चहा. अच्छा. दॅट्स हा इट. हा. ओके ओके ओके. बस तेवढंच. आणि लास्ट क्वेश्चन, मॅगी की पाणीपुरी? पाणीपुरी. ओके ओके. थँक यू मॅगी असलं आकांक्षा. असतं, मॅगी असलं असतं, पण सडनली एक हेल्थ कॉन्शियस सगळं रील्समुळे, एक मैदा काय करतो पोटात आणि मॅगी काय करतो पोटात, हे सगळं झाल्यामुळे मॅगी खूप दिवस खाल्ली नाही. पण सोल मॅगीचाच आहे, पण आता हा, पाणीपुरी. अच्छा. ओके त्यामुळे ओके. छोटे ठीक आहे. छोटे चॉईसेस अचानक बदलतायत. हो यार, खरंच आहे. थँक यू आकांक्षा फॉर बीइंग सच लव्हली माय इंटरव्ह्यूई, आणि खूप छान पॉडकास्टला खूप मनापासून बोललीस. आय होप तुलाही आवडलं असेल. सो थँक यू सो मच. अरे नाही, खरंच, खरंच खूप गोड. आणि थँक यू सो मच मला बोलवल्याबद्दल आणि बोलतं केल्याबद्दल. मला म्हणजे एकतर Zoomवर असं छान सेशन होऊ शकतं, हे मी पहिल्यांदाच हे करतेय. नाहीतर छोट्या-छोट्या वेळासाठी आपण रील फॉर्मॅटने विचार करून हा. काही-काही गोष्टी केल्या जातात. पण आता इतका वेळ गप्पा मारल्यासारखं, आणि मला असं मैत्रिणींशी गप्पा मारल्यासारखंच वाटलं. इतकं तू इझी करून घेतलंस. दॅट इज युअर थँक क्रेडिट. जर मी बोलले थँक यू. असेल तर दॅट इज युअर क्रेडिट. ठीक आहे. ओके. सो आय एम ऑन द राइट ट्रॅक. थँक यू सो मच. ॲब्सोल्युटली. थँक यू येस. आकांक्षा. भेटू होपफुली लवकर ऑफलाईन, येस. काहीतरी करू. हो, आणि मला खूप आवडेल तुला भेटायला. यू आर सच अ लव्हली पर्सन अँड आर्टिस्ट, अँड ऑल द बेस्ट फॉर ऑल अरे, युअर फ्युचर प्रोजेक्ट्स. थँक यू. आता म्हणजे अनाउन्स करायला आवडेल, की आता 14 तारखेला, 15 तारखेला पृथ्वी थिएटरला अंश फेस्टिव्हल आहे. त्याच्यात माझी 3 नाटकं आहेत, वेगळी-वेगळी. पहिल्या दिवशी आहे 14 तारखेला ट्यूसडेला 8 वाजता सर, सर, सरला मराठी, ज्याच्यात मकरंद देशपांडे आहेत. मी आहे. अजय कांबळे नावाचा एक ॲक्टर आहे, ज्याने काळे धंदे वगैरे लिहिली आहे सीरीज. तो त्याच्यात काम करतोय. निनाद लिमये हाही त्याच्यात आहे. दुसऱ्या दिवशी आहे मनुष्य, ते हिंदी नाटक आहे.
त्यात आहे मकरंद देशपांडे स्वतः आहेत, मी आहे, आशिष माझा सख्खा भाऊ आहे. आम्ही दोघंही भावंडच प्ले करतोय. ईशा डे जी हास्य जत्रेतली कलाकार आहे आणि जिचे आता 2-3 फिल्म्स झाल्या खूप मोठ्या, ती आहे. अभिजित चव्हाण आहे, बाबा, जो आपला ॲक्टर आहे. सगळ्यांना आवडतो आणि तो एका वेगळ्या ढंगात आहे. त्यामुळे त्याचं बघण्यासारखं आहे. आणि अजून 2-3 कलाकार आहेत हिंदीतले आणि मराठीतले. तर प्लीज जे कोणी हा इंटरव्ह्यू बघतील, तुम्ही असाल तर नक्की या. हो, नक्की जा. सगळे स्टॉलवर्ड्स आहेत आणि सगळे छान आर्टिस्ट परफॉर्मर्स आहेत. सो ऑल द बेस्ट हो. आकांक्षा सगळ्यासाठी. येस, 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 येस. थँक ओके. यू. आणि 26 जुलैला मला वाटतं पुण्याला एक प्रयोग आहे. तर मी तो अपडेट करेनच. मला तो सांग. मी नक्कीच येईन बघायला. येस. येस.